चोपडा चुनचाडे रस्त्यावर रात्री 12 वाजताच्या सुमारास चोपडाकडून बालवाडीकडे जाणाऱ्या 4 चाकी वाहन थांबवण्यासाठी रस्त्याकडे असलेल्या झाडांची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असलेले 5 ते 6 जणांनी वाहन थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहन चालकाच्या समय सूचकतेमुळे दरोडेखोरांना न जुमता फांदीवरून वाहन चालवून जीव वाचवण्यासाठी पळ काढला तरी देखील वाहनाच्या समोर भागावर वार केल्याने काच फुटला आहे। याविषयी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला। मात्र दरोडेखोर फरार झाले आहे। या घटनेमुळे ये-जा करण्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस विभागाकडून सदर घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी सांगितले आहे। काल रात्री MP मधले फिर्यादी आहेत ते चोपडा येथे कामानिमित्त आले होते आणि चोपड्यावरनं परत MP ला जाताना रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान चोपडा ते लासूर रोडवर चुनचाडे गावाच्या अलीकडे एक दरोडा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे। मात्र ड्रायव्हर यांनी समयसूचकता दाखवून लगेच गाडी पुढे घेतली, त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे। सुमारे 5 ते 6 जण होते आणि आता पुढचा आपला शोध त्या अनुषंगाने चालू आहे। चोपडा पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।